नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2025-26 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, संसद टीव्ही आणि संसदेच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येणार आहे. एनडीए सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेती क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. बागायतदारांना 15 फेब्रुवारीपूर्वी पीक विमा परतावा देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. जिल्ह्यातील 6 मंडलातील आंबा काजू बागायतदारांना अजूनही पीक विमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. या संदर्भात पालकमंत्री श्री राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. शासकीय केंद्रांवर हमीदराने शेतमाल विक्री केल्यास त्याच्या चुकाऱ्याची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. चुकाऱ्याच्या जमा होत असलेल्या रकमेतून बँकांकडून कर्ज वसुली होते. त्यामुळे पडत्या दरात खुल्या बाजारात शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या या आर्थिक अगतिकतेचा लाभ मात्र खरेदीदार व्यापारी उचलू लागले आहेत. कर्ज वसुली संदर्भात मात्र बोलण्यास बँक अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीच्या तुलनेत कांद्यांच्या लागवडी कमी होत्या. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय. कृषी विभागाच्या अहवालानुसार अखेर नाशिक विभागात 2.5 लाख हेक्टरवर रब्बी उन्हाळ कांदा लागवडी झाल्यात. मागील वर्षीच्या तुलनेत 90,000 हेक्टरवर या लागवडी वाढल्या आहेत. केंद्र शासनाच्या हमीभावानुसार सुरू झालेल्या शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत संपते. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रावर मोठ्या संख्येने लागल्या. आगामी 2 दिवसात सोयाबीन खरेदी होणे शक्य नसल्याने खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी शेतकरी करतात. केंद्र सरकारने सी हेवी मॉलसीस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर ₹1.39 वाढवली आहे. नव्या निर्णयानुसार इथेनॉलची एक्स मिल किंमत ₹56.58 प्रति लिटरवरून ₹57.97 निश्चित करण्यात आली आहे. या दराने इथेनॉल उत्पादक तेल कंपन्यांना इथेनॉलची विक्री करू शकतील. नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 च्या अखेरच्या वर्षासाठी या किमती लागू होतील. हमी भावाने सोयाबीन खरेदीचे जिल्ह्यासाठी दिलेले उद्दिष्ट संपताच नाफेडने जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर सोयाबीन खरेदीला सोमवारी रात्रीपासून ब्रेक लावलाय. यामुळे मेसेज मिळाल्याने सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाले. केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतानाच खरेदी ही बंद करण्यात आली. देशातील बाजारात सध्या आयात झालेला हरभरा 5,800 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. देशात यंदा हरभरा पेरणी वाढल्याने उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. तसेच सरकारने आयात खुली केल्याने आयातही वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नव्या हरभऱ्याची बाजारात आवक सुरू झाल्यानंतरही काही काळ हमी भावाच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. या बातमीचा वेळ झाली आहे. कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.